आता बातमी अडचणीत बापासाठी धावून आलेल्या लेकाची, धनंजय मुंडे यांच्या मुलाची. आईकडूनच माझा आणि बहिणीचा छळ व्हायचा असं विधान शिशिव मुंडे यांनी केलंय. धनंजय आणि करुणा मुंडेंचा मुलगा शिशिव मुंडेची इंस्टाग्रामवरती या संदर्भातली पोस्ट आहे. आमचा बाप आम्हा भावंडांना कधीही हानिकारक नव्हता असं शिशिव मुंडे यांनी म्हटलंय. आई त्रासलेली असायची, त्याचा वचपा आमच्यावर काढायची असंही त्यानं आपल्या या पोस्टमध्ये म्हटलंय. तर शिशिव मुंडेनं पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय आपण बघूया. मी शिशिव धनंजय मुंडे. मला आता बोलणं भाग आहे, कारण माध्यमांनी आमच्या कुटुंबाला मनोरंजनाचा विषय बनवून टाकला. माझा बाप जगातला सर्वोत्कृष्ट बाप नसला तरी तो आम्हा भावंडांना कधीही हानिकारक नव्हता. माझी आई कायम तिच्या अनेक विविध कारणांमुळे चिंतेत असायची आणि त्याचा वचपा ती आम्हाला वेदना देऊन काढायची. जे घरगुती हिंसाचार तिच्यासोबत झाले तसा ती दावा करते, तो हिंसाचार खरं तर मी आणि माझी बहीण आणि माझे वडील यांच्यावरती तिच्याकडनं व्हायचा. माझ्या वडिलांना तिच्याकडनं होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास जाच असह्य झाल्यानंतर ते तिला सोडून गेले. त्यानंतर तिनं मला आणि माझ्या बहिणीला सुद्धा घर सोडून जायला सांगितलं, कारण तिच्या मते तिचा आणि आमचा जन्मदाती आई असून सुद्धा काहीही संबंध राहिला नव्हता. 2020 या वर्षापासून आमचे वडीलच आमची सर्वस्वी काळजी घेतात. माझ्या आईला कोणत्याही आर्थिक विवंचना नाहीत, तरीसुद्धा तिनं कर्जाचे हप्ते भरायचे नाही असं जाणीवपूर्वक ठरवलं आणि माझ्या वडिलांचा बदला घेण्यासाठी कायम खोट्या नाट्या गोष्टी ती पसरवत असते.